आम्हालाच नाही पोरकं केलं, अखंड आदिवासी समाज पोरका झाला. त्यांचं समस्या वारसा पुढे झालं एवढंच म्हणू शकेल, बाकी नाही म्हणू शकत. वडिलांचं छत्र हरवलंय आणि काय प्रेम मिळालं आयुष्यामध्ये, काय माया त्यांची होती? त्यांची शिकवण्याची जी पद्धत होती खूप वेगळ्या पद्धतीने ते आम्हाला हे करायचे. प्रत्येक ठिकाणी बरोबर घेऊन जायचे. सगळ्यात महत्वाची राजीव गांधींची ज्यावेळेस हत्येची त्यांना बातमी पसरली त्यानंतर एवढे व्यथित झाले ते आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन ते त्या ठिकाणी गेले. किंवा असे अनेक प्रसंग आहेत की गोवारी हत्याकांडाचं असेल, पहिला फोन आला घरी आणि म्हणे काय, आई म्हटली नैतिक जबाबदारी स्वीकारा. काही झालं कुठे झालं हातामध्ये वाचन आणि अख्खा भारत त्यांनी आम्हाला फिरवलं. आजही बघितलं तर तुमच्या डीपीला वडिलांच्या कुशीमध्ये असा फोटो आहे. जी काय झालं की पहिल्यांदा तारडे कुठे ते असे अंधश्रद्धाचं नव्हतं हे करत. घरामध्ये काही उपवासाचं काही तिथं नाही, पहिल्यांदा ताडीला दे, पोरीला दे. खूप आठवणी या बजेटचे देशभरातून कौतुक झाले. आदिवासी समाजासाठी त्यांनी कधी असं दुजाभाव केला असं वाटलं त्या आयुष्यामध्ये? कधीच नाही. त्यांची आम्ही पोटची मुलं नसली तरी म्हणजे सगळ्यांपेक्षा साहेब आम्हाला जास्त लाभले. कधीच घरात आलं की पहिल्यांदा ताडी, कधीच तुझ्या भाव नाही, कधीच एकदाही जाणीव सुद्धा झाली नाही, कधीच नाही. म्हणजे वडील म्हणून मी लहानपणापासून त्यांनाच बघत आले. सो त्यांनी मला नाही वाटत यापेक्षा ग्रेट कोणी काही देऊ शकलं असतं आयुष्यात जे त्यांनी दिलं. म्हणजे आज मी जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळे. आज जे काही थोडंफार लिहिते, वाचते, काही काम करते, सामाजिक कामात थोडंफार माझं काहीतरी जे असेल त्याचं सगळं श्रेय मधुकर ऑफिसर माझे वडील त्यांना जात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.